नमस्कार मित्रांनो, स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. त्याचं नाव हा साहिल घाडी ब्लॉग. सो आज आता आम्ही गावा केलंय. गावा केल्या मला काम लावला नाही हा मैदान आखूचा कळते माका काम लावला शिलेले. सो आता आमच्या पोरांनी गावात मॅची भरला नाही म्हणजे आजपासनं पुढे 3 दिवस ना रे, पुढे 3 दिवस. तर ह्या स्टेडियम हा भावकादेवी मंदिर म्हणजे मराठी शाळेच्या बाजूकचा. सो तुमका येऊचा असला तर आमका सांगा, आम्ही तुमचं नाव घेऊ, टीम टाका. अजून आमचा काय झाला पण नाही, मैदान हाकता आताच्या आजपासून मॅचची होत. आमचे कलाकार बघा. तर तुमचं काय मत आहे या मॅची बद्दल? आमच्या पोरांनी मॅची भरलाय तर तुमचं काय मत आहे? 2 शब्द बोला. हा 2 शब्द काहीतरी सांगा. अजून काही तयारी नाही त्यामुळे आमचं काय मंडळ अजून लेट अजून सुरुवात होऊची आजपासून मॅच आणि अजून काही झालं नाही. म्हणजे अगोदर काय करतात ते काय तुमका सांगितलं, 2 मॅची होती आमचे, त्यामुळे रात्री लाव लेट 1 वाजता. त्यामुळे पोर 1-2 वाजेपर्यंत मंडप बनलो. मंडपाची तयारी जी बघा चालली आहे पोरांची, ही काय पोर बीर बघा आमचे काय पार्टी काय लाईटी मिटिंग लावलेली आहे काय? सर्व अगदी एकदम बेपाम मध्ये भरणार होता 50,000ची, पण आम्ही कसं मॅचीमुळे आम्ही सगळं रद्द करून टाकला. काय इलाज नाही आमचं पण. तर आता तुम्ही बघलास की यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिला नाही. मला काय एवढा माहीत नव्हता, कारण मी आजच इलोय. सो आता अजून काय असं आता बघूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता त्या मैदाना हाकणाऱ्यांचा त्यांचा झाला काय तर विचारून देईन का. सो आता आमचं मंडप घातलेलं, मंडप म्हणजे कॉमेंट्री बॉक्स. हे टॉस द बॉक्स खायाता नाही हां. तर आता कॉमेंट्री बॉक्सच्या थंय जाऊया आणि हेंका आता विचारूया काय ता. तर चांगल्या प्रकारे हो मंडप घातलेलो मंडप म्हणजे लग्नाचं नाही, आमच्या मॅच भरलेली आहेत. सो कॉमेंट्री बॉक्स. तर त्यांना आता विचारूया साधारण काहीतरी 2 शब्द. यांची तयारी अजून चालू झाली नाही. माका वाटते 2 दिवस झोपले होते अगोदर काय ह्यो एक आताशी यांची बांधणी चालू आहे. तर याचा स्कोर बोर्ड रेडी सगळा रेडी झालेला. माका वाटतं टेबल लावूच सो आता माका तकडनं ही लाइटिंग दिसा होते त्याचो राज काय राज काय मिळत नाही तो तयार केलेलो होतो. काय तयार केलेलो होतो पड्डो बाबा, मिळत नाही तसं. मिळत नाही ते लावले. काय लावलेलं आता लोलकच ते म्हणजे कसे लावलेले? शिवून लावलेले आहेत काय? शिवून स्वतः घरी हँडमेड होतो. हँडमेड. तो मंडप पण भारी म्हणजे असं काही भेटणार नाही. झगझग एकदम झगझगावून टाकला नाही. म्हणजे वाटो खावा असा एकदम भारी. म्हणजे मोठी मॅच आमची मोठी मॅच हाच, तरी पण वाटो खावी दुसऱ्यांका. आणि आमच्या टीमीचं नाव टीमीचं नाही, आमच्या मंडळाचं नाव गावदेवी तिरलोट. गावदेवी क्रिकेट मंडळ तिरलोट यांच्या वतीने भरवण्यात आलेली ही खुली टेनिस बॉल स्पर्धेतील पहिल्या दिवसातील हा मला वाटतं आता उद्घाटनाचा सामना इथे रंगणार आहे, थरार रंगणार आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? काय यांची कसरत त्याच्यामुळे मी भारी म्हणजे पुढे चांगला आणि पाठी दगड बिगड लावायचे दिसू नको लोकांका. म्हणजे यांचा काय डोका पुढे फक्त असा काय चालणार, सुता बितान बांधणार, धाग्या बिग्यान बांधून ठेवणार आणि जर पडद्याच्या पाठी दगड बिगड लावणार. मरून दे तकडे काय पण करू देत. तर आता अजून आमचा उद्घाटन होऊचा. सो अजून कोण इले नाहीत म्हणून अजून राहून गेला, कारण थंय मंडप पण राहिलो होतो अर्धो. तर ह्या पण आखूचा होता, मैदान पण आखूचा होता. आता बघू अजून कोण मोठे माणूस येले नाही. शेवटी मोठे माणूस इल्याशिवाय आम्ही काय चालू करणार नाही. आमची काय पोरांची मॅच नाहीत ना. पोरांची असते तर आम्ही लगेच 8 वाजता पण केला असता, होय ना. अजून कोण मोठी मंडळी इली नाही. मोठे आमचे गावकार म्हणा, कोण सरपंच असे कोण नाही, कोण येतात अजून ते इले नाही. तर ते इल्यावर लगेच चालू करू. ही येडे चाळी ही यांची येडी चाळी. आमचा बावड्यातला शुद्ध पाणी जास्त मोठी नाही जास्त मोठी नाही. चल
तर आता आम्ही पाणी मंत्री झाला मग मी ना होतंय हे होते आता स्पीकर पण लागलो हा माका वाटतं आता सगळा झालेला रेडी फक्त आमच्या उमेदवारांची येऊची वाट बघताव म्हणजे जाणते मंडळी उद्घाटनाक तर चला आता आम्ही पाणी मंत्री झाला तर पाणी नेऊया चल आता काय करणार चला 1 2 3 4 तर आम्ही आता पाणी मंत्री आहो पाणी मंत्री म्हणजे त्याच पुरती नाही तर मी सगळीकडे असतोय फक्त पाणी नाही मगाशी आता टेस बांधून झालो आता पाणी आणू गेलंय मैदान आखून झाला आता सगळा बघित राहा सगळा करणार मी ती टाकी झेपत नाही एवढाच पुढे उभो. या सगळा माझ्यामुळे होता कारण मी इलय मुंबईवरून तो यांका सगळा सांगोचा लागतंय तर ह्यांचा काय आपल्या मनात काय यांका जमत नाही मी सांगतोय काय नाही काय त्याच्यामुळे हे करतात आता आम्ही चालतो भाऊ कसे कारण चलो व्हायचंच नाही टाकी मोठी या स्पीकर लागलेला म्हणून मला जरा मोठ्यात बोलायला लागता कारण आवाज येत नाही आणि आता आम्ही दमला त्याच्यामुळे ठेवला टाकी दमला म्हणजे मी नाही दमलोय हे दोघं दमले त्याच्यामुळे मी अजून माझी ही एकदम स्ट्रेंथ म्हणजे ताकद अजून जाम हा उतरा रे उतरा रे बाबा 1 2 त्यानु सगळी आतापर्यंत तयारी झालेली आहे मैदान तुम्ही बघलास ना हे आखणारे पण भारी आहेत म्हणजे एकदम प्रोफेशनल ह्याच्यात कसली एकदम सरळ रेषेत बघा तुम्ही मैदान आणि मैदानाची पाहणी करा जरा हे मैदान दाखवा मैदान बघू शकता तुम्ही एकदम वानखेडे स्टेडियम तर तुम्ही हे मैदान बघितलं असाल एकदम वानखेडे स्टेडियम असताना तसा एकदम भारी आहे हे ओमकार आहे दाखवत सो आता मैदान तुमका दाखवत आहे कितपत वल्ला हा की काय हा बस दबट म्हणजे काय माहिती आहे कलच सारवलेला त्याच्यामुळे आज कल म्हणजे संध्याकाळी सारवलेला त्याच्यामुळे ऊन नव्हता आता फक्त ऊन येलेला ऊन सकाळचा असता तर कोवळा असता त्यामुळे लगेच सुकणार नाही त्याच्यामुळे जरा फक्त या सारवलेला हा ना तर जरा शान जरा रावलेला हा वरच्यावर जरा वलवट हा आणि हे मळू असल्या कारणान हा वलवट रावलेला नाही तर कातळ बितळ असता कातळावर काय सिमेंटचा मैदान नाही तर सिमेंटचा नसला तर लगेच सुकता पण मातीचा असला तर हा असा झाला थोडासा वलवटा पण एक मॅच झाल्यावरती तर बरोबर तसा व्हायचा कडक होईल एकदम म्हणजे पहिल्या मॅच मला वाटतं बॉल पण बाहेर जाणार नाही जास्त कारण दबट आहे नंतर एकदा जर मैदान ताट झाला टणक झाला तर खटाक्कन बाहेर टन करून बाहेर जाते खटाक्कन बाहेर लागलो की सो मैदान तुम्ही बघू शकता वानखेडे स्टेडियम मैदान बघा ताजी गाडी यांचं आमच्या मैदानावरती आगमन होत आहे आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय एक मान्यवर येऊ लागलेलो हा आणि आता आम्ही तसंच सुरुवात करणार आहोत तर चला बघूया पुढे आता आमची तुमका मंडळी दाखवते आमच्यात कोण जास्त मोठं माणूस नाही आम्ही सगळे पोर आहोत बारीक सारी पोरांना घेऊन आम्ही मॅची भरलेले आहोत आणि यो बारीक सारी सो आता आम्ही सगळे पोरच आहोत पोरांनी सगळी मॅची भरलेली आहे म्हणजे माझी आता श्री रामकृष्ण चोवटकर श्री अंकुश गाडी तासो गाडी रमाकांत गाडी दाजी गाडी मान्यवर उपस्थित मान्यवर श्री तासो गाडी रमाकांत गाडी डॉक्टर लिंगायत सतीश लिंगायत रामकृष्ण चोवटकर तसेच हरी गाडी मान्य सरपंच जोडकर मॅडम मान्य सदस्य ग्रामपंचायत सदस्य इथे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होतो आहे
जोरदार टाळ्यांच्या गजरात इथे दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम चालू आहे. आई श्री भावकादेवीच्या चरणी प्रथम वंदन करून रामेश्वर महाराज की जय, श्री ब्रह्मदेव महाराज की जय. कल्पिता घाडी यांच्या हस्ते मान्य सरपंच मॅडम यांचं पुष्पदेवानं स्वागत केलं. पुजारे सुरेश बाईत यांचं स्वागत करतात पुष्प देऊन. आर्यन पुजारे तातू घाडी यांचं बघलाच असाल की स्वागत सगळ्यांचं झालं मान्यवरांचा. सो आता मी इला मैदानात तर आता उद्घाटन करता 2 बॉल खेळून तर चला ते पण दाखवत आहे. मैदानामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ पूर्वीचे काय बाबा ह्या ठिकाणी जे काय स्पर्धा भरवला नाही आज जे काय बाबा येणारे संघ असणारी मंडळी जशी आतापर्यंत हातीपायी सांभाळलं तसंच ते सांभाळण्याची जबाबदारी ही ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य आम्हाला सदैव आपल्याकडे लाभू दे अशी. तर मित्रांनो आता आम्ही जेवक जात आहोत. आमचं लंच ब्रेक झालं. दुपारची वेळ झाली, वाजले 2:30. 1 वाजता जेवता पण आता काय करणार, मॅची भरलेले होते त्याच्यामुळे म्हटलं आता नंतरच जेवून जाऊया. आता जास्त टीमी ना होते त्यामुळे गॅप होती जास्त त्याच्यामुळे म्हटलं जेवून येता. सो बाकीचे येईलेच आता आम्ही थंय रावला होता म्हणून येता होता आम्ही पण जाऊन, कारण जाम कंटाळलो. ऊन पण जाम लागता तरी पण आम्ही काय सावळतच होता कारण मी स्कोअर बोर्डवर होतोय. सो सावळेकच राहणार. आता बघू आता परत जेवता आणि परत जाता. कारण आता आम्ही 1 मॅच जिंकलेली आम्हीच मॅची भरला आणि 1 मॅच जिंकला. तर आता बघू आता जाऊ तेव्हा परत जास्त उन्हाबिनात राहणार नाही. आमका पटत नाही तर ऊन बिन. आमका एकच जागा फक्त कॉमेंट्री बॉक्समध्ये राहायचा, स्कोअर बोर्ड सांभाळायचो. सो तेवढाच. चला नंतर आता जेवण येता नंतर भेटता. बाय. तर मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यात आता हवेत 23 रन हवेत. 22 रन मारला आणि 23 रन हवेत. आता बघूया काय होता. आणि मी आता हय स्कोअर बोर्डवरती आणि माझ्यासोबत हा तो कॉमेंटेटर संकेत घाडी. चला बघूया. तर मी स्कोअर बोर्डवरती आणि माझ्यासोबत याची कॉमेंट्री होता बघा तुम्ही. मराठी बोलता येत नाही हिंदी बोलतात. एखाद्या मराठी बोलता येत नाही हिंदी बोलू सांग लागतात. बल्लेबाजी करते समय 22 रन बटन 23 रन का टारगेट रखा. काय कॉमेंट आमचं अपना खाता भरा टीम का खाता भरा टीम को आगे बढ़ाए 1 रन से 1 रन की मदद से टीम को स्कोर बढ़ावा 1 रन. 18 गेंदों में 23 रन की जरूरत थी. अब 17 रन में 22 रन की जरूरत फिर से आगे पर खेलना चाहते हैं एक रन आसानी के साथ पूरा कर दूसरे में 2 रन आसानी के साथ पूरा कर विजय 2 रन की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ 3 रन. गुटाळीत घ्यावा ए बाबा ए गुटाळीत घ्यावा. झाला आता मॅच झाले गुटाळीत घ्यावा. चला ए कल्प्या गुटाळ लय केलं. आडो कशा हात लावला नाही एका मॅची फक्त येता भरू का सांगो फक्त. हो खुर्ची म्हणते लवकर
चला चला खोय जाऊया घरी झाला घरी जाऊया, गुट्ट्याला जाऊया. सेमी केला ना हा, आम्ही सेमी केला असं वाटतं, पण काय माहिती आता बघू. ह्यो आमचं बॅट्समन बॅट्समन ना अंपर आमचं अंपर. बघा हाफ चड्डीवरती. तर मित्रांनो आजच्या पहिल्या दिवसातील सगळी सामने झालेली आहेत. सो आता बघूया अजून 2 दिवस आहेत. 2 दिवसात काय होता चला भेटूया आता पुढे. तो सर आम्ही सगळा ह्या गुटाळून घेता. तर आजच्या दिवसात जाम अशी तुळशीची मॅच झाले. तुरस एका मॅचीत झालेला होता. सो जाम मजा येईल. याची बघू जाम मजा येईल, पण दाखवूक नाही भेटला कारण मी सतत काही नाही काय ना काय. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा पहिला दिवस झालेलो आणि पहिल्या दिवसातील सगळे सामने झालेले आहेत. तर ह्यो तुमका ब्लॉग आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.